सर, आमची जनावरं कितीही चारा टाका आणि कुठल्याही पद्धतीचा चारा टाका, खातच नाही. म्हणजे त्यांना भूकच लागत नाही. त्याच्यामुळं दावण भरून जसाच्या तसा चारा राहतो. तर जनावरांना सर भूक लागण्यासाठी काय औषध आहे का? तर अनेक औषध आहेत माझ्याकडं. छोटासा व्हिडिओ तयार करून औषध सांगतो. सर्वांनी लिहून घेत जावं औषधं. माझ्याकडे काय पुस्तक वगैरे नाहीये. मी हे सगळे अनुभवाचे प्रयोग केलेलं बोलतोय. माझी जनावरं येऊन तुम्ही बघा शेडवरती, आलं का लक्ष? पुढं त्यांच्या काडी दिसत नाही. काडी ध्यानात आलं का? मग ते वाळलेले असू दे किंवा ओले असू द्या. ओलं नाहीच माझ्याकडं, पण तरीही सांगतोय. साधा सोपा उपाय. शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कुठलंही जनावर, बैल असेल तुमच्याकडं, शर्यतीची बैल असतील, यांच्यासाठी भूक लागण्यासाठी, भूक लागली त्यानं खाल्लं की ते पचलंही पाहिजेल आहे. आणि ते खाल्लेलं फक्त शेण किंवा लेंडी होऊन बाहेर पडायला नको, तर ते पचलंही पाहिजेल आहे. म्हणजे भूक लागणे, त्या खाल्लेल्याचं पचन होणे आणि पिल्लं किंवा तुमची गायीची तब्येत किंवा बैलांची तब्येत ही व्यवस्थित राहणं, हे उपाय एक आहे, परंतु याचे फायदे भरपूर आहेत. हा उपाय मी सांगतोय. याच्यासाठी काय लागणार आहे आपणाला? तुमच्याकडे जनावर किती आहेत ह्याच्यावरती अवलंबून आहे. हे काय पाजायला मी सांगणार नाही, लक्षात ठेवा. हे चाटण आहे आणि कोणतं चाटण करायचं आहे ते मी सांगतोय. समजा तुमच्याकडं एक 20 शेळ्या आहेत किंवा तुमच्याकडे एक बकरी पालन केलेलं आहे तुम्ही आणि त्यांची वाढ तुम्हाला करायची, तर त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. किंवा गाय आहे तुमची, खातच नाही आणि खाल्ल्याशिवाय ती दूध कसं काय देणार? सत्य आहे ते जरा समजून घेत जाऊ. तर यासाठी फक्त 4 लिंब लागणार आहेत आपणाला. ती 4 लिंब पिळून पूर्णपणे रसदार असावीत, रस काढायचा. या रसामध्ये चांगला 1 चमचा, आता हा जो सांगतोय तो उपाय तुम्ही गाभण जनावरांना करायचा नाहीये, ही पहिली महत्वाची गोष्ट. जे पूर्ण बकरे पालन करतात किंवा बोकड पालन आहे त्यांच्यासाठी, किंवा पिल्लांसाठी, किंवा दूध देणाऱ्या गायीसाठी, म्हैशीसाठी, फक्त गाभण असल्यानंतर हा प्रयोग करू नका. येतंय का लक्षात? ज्यांची जनावरं गाभण आहेत अशा व्यक्तींनी हिमालयन 32 पावडरचा वापर करायचा. तो कसा करायचा त्याचा सेपरेट व्हिडिओ आहे, तो पहा तुम्ही, कुठल्या तरी एका चॅनलवरती असेल. तर हा रस काढल्यानंतर या रसामध्ये काळी मिरी 1 चमचा बारीक याची कुटून, उकळामध्ये कुटून बारीक भुकटी करायची आणि ही भुकटी त्या लिंबाच्या रसामध्ये मिसळायची. त्यानंतर 2 चमचे मीठ, 1 चमचा, कमीत कमी 1 चमचा वापरा. 1 ते 2 चमचे या दरम्यान वापरा. आणि यामध्ये काय करायचा, एवढा गुळाचा खडा थोडासा मिसळायचा, गुळाचा खडा, आणि ते सगळं एकत्रित करायचं. पेस्ट सारखं तयार झालं पाहिजे. आणि पेस्ट ही तयार झाली की त्या पेस्ट मधलं बुडवून असं हातावर घ्यायचं आणि जनावराच्या जिभेवरती आतमध्ये पूर्णपणे, त्यात थोडीशी हळद मिसळली तरी चालतंय बरं का, लक्षात ठेवा. थोडीशीच मिसळायची मात्र. जिभेवरती खालून वरून जिभेला सकाळी सकाळी करायचं आहे आणि पुन्हा चारा त्यांना टाकायचा आहे. किती दिवस उपाय करायचा हा? तर 3 दिवस करायचा.
महिन्यातून एकदा हा उपाय करायचा. तुमचं जनावर पहा, तुम्ही घाईला याचाल वैरण टाकून टाकून, आलं का लक्षात? मात्र अन्न खाल्लेलं त्याचं सायट्रिक ॲसिड असतं लिंबामध्ये, जे पचन सायट्रिक ॲसिड म्हणजे क्रेब सायकलमध्ये येत आहे का लक्षात? क्रेब सायकल ही फर्स्ट ATP सिंथेसिसची सायकल आहे आणि त्याच्यासाठी हे आवश्यक असतं. हा प्रयोग तुम्ही करा आणि मला आवर्जून कमेंट्स करून याचा रिझल्ट सांगा. साधा सोपा उपाय सांगितला. झालेली सेवा तुम्हा सर्व भक्तजनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.